केसांच्या उत्तम आरोग्यासाठी मासे खाणे अत्यंत फायदेशीर आहे, कारण माशांमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात जे केसांना मुळांपासून टोकापर्यंत पोषण पुरवतात। केसांच्या आरोग्यासाठी मासे का महत्त्वाचे आहे आणि कोणते मासे विशेषतः फायदेशीर आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवे असाल तर लगेच सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, कारण असेच आरोग्यवर्धक टिप्स नेहमीच तुम्हाला येथे मिळणार आहे। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। माशांमध्ये आढळणारे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आपल्या केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जातात, कारण ते केसांच्या मुळांना थेट पोषण देण्याचे काम करतात। आपल्या स्कॅल्पमधील रक्तप्रवाह सुधारून हे ॲसिड केसांच्या कुपांपर्यंत आवश्यक पोषक द्रव्ये पोहोचवतात। यामुळे केसांची वाढ चांगली होते, मुळे मजबूत राहतात आणि तुटणे किंवा गळणे कमी होते। शरीर हे फॅट स्वतः तयार करू शकत नसल्यामुळे आहारातून विशेषतः मासे खाल्ल्याने ते नियमितपणे मिळणे गरजेचे असते। त्यामुळे नियमित आहारात मासे समाविष्ट केल्याने केसांच्या वाढीची नैसर्गिक प्रक्रिया अधिक परिणामकारकपणे चालू राहते। याशिवाय ओमेगा 3 फॅटी ॲसिड स्कॅल्पचा कोरडेपणा कमी करण्यास मदत करतात। ज्यांना कोंडा, खाज किंवा कोरड्या त्वचेची समस्या असते त्यांनी या घटकांचे सेवन केल्याने चांगली सुधारणा दिसू शकते, कारण ओमेगा 3 स्कॅल्पमध्ये नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवतात आणि सूज किंवा इरिटेशन कमी करतात। जेव्हा स्कॅल्प निरोगी राहतो तेव्हा केसांची गुणवत्ता आपोआपच सुधारते, ते कमी तुटतात, कमी गळतात आणि जास्त काळ निरोगी राहतात। त्यामुळे कोरड्या आणि संवेदनशील स्कॅल्प असणाऱ्यांसाठी मासे खाणे विशेष फायदेशीर ठरू शकते। तसेच हे निरोगी फॅट केसांना नैसर्गिकरित्या चमकदार आणि मुलायम बनवण्यातही मदत करतात। केसांना योग्य आर्द्रता मिळाल्याने ते राठ, कोरडे किंवा बेजान राहत नाही। काही अभ्यासांनुसार नियमितपणे ओमेगा 3 चे सेवन केल्याने केसांची घनता वाढू शकते आणि गळती कमी होऊ शकते। म्हणजेच केसांना हवा तसा तेज, लवचिकपणा आणि मजबूती मिळवण्यासाठी माशांचे सेवन एक उत्तम नैसर्गिक उपाय ठरतो। योग्य प्रमाणात मासे खाल्ल्यास तुम्हाला हे सर्व फायदे दीर्घकाळ टिकून राहतात। प्रथिनांचे केसांच्या आरोग्यातील महत्त्व खूप मोठे आहे, कारण केस मुख्यतः केरॅटिन नावाच्या प्रथिनांपासून बनलेले असतात। शरीराला जर पुरेशी प्रथिने मिळाली नाही तर केरॅटिनचा पुरवठा कमी होतो आणि त्याचा थेट परिणाम केसांच्या तंतूंवर होतो। मासे हे उच्च दर्जाच्या संपूर्ण प्रथिनांचा उत्तम स्रोत असल्याने नियमित सेवन केल्यास ते केसांच्या निर्मितीसाठी आणि तुटलेल्या केसांच्या दुरुस्तीसाठी मदत करतात। यामुळे केसांची मजबूती वाढते, त्यांच्या संरक्षणात्मक संरचनेत सुधारणा होते आणि बाहेरील नुकसानापासून केस अधिक टिकाऊ बनतात। त्यामुळे प्रथिनयुक्त आहार, खास करून माशांचे सेवन निरोगी आणि मजबूत केसांसाठी आवश्यक ठरते। प्रथिनांची कमतरता असल्यास केसांची वाढ खुंटते आणि केस पातळ होण्यास सुरुवात होते। अशा वेळी शरीर सर्वात आधी केसांची वाढ थांबवून इतर महत्त्वाच्या कार्यांसाठी पोषण वापरते। पण जेव्हा पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळतात तेव्हा केसांच्या कुपांना म्हणजेच हेअर फॉलिकल्सना नव्या पेशी तयार करण्यासाठी आवश्यक घटक मिळतात आणि नैसर्गिकरित्या केसांची वाढ चांगली होते। त्यामुळे मासे खाल्ल्याने केसांना वाढीसाठी आवश्यक इंधन मिळते, केस जाड, घनदाट आणि निरोगी दिसतात। ज्या व्यक्तींच्या आहारामध्ये प्रथिनांची कमतरता असते त्यांना केस तुटणे, वाढ कमी होणे किंवा केस गळणे अशा समस्या सामान्यपणे जाणवतात। याशिवाय माशांमध्ये जीवनसत्वे आणि खनिजांचा समृद्ध साठा असतो, जे केसांच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात। व्हिटॅमिन डी केसांच्या कुपांना सक्रिय ठेवून नवीन केसांची वाढ प्रोत्साहित करते, तर व्हिटॅमिन B12 लाल रक्तपेशी निर्माण होण्यासाठी आवश्यक असते, ज्यामुळे केसांच्या कुपांना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषण मिळते। लोहाची कमतरता विशेषतः महिलांमध्ये केस गळतीचे एक प्रमुख कारण मानले जाते आणि मासे हे लोहाचे चांगले स्रोत असल्यामुळे ही कमतरता भरून काढण्यास मदत करतात। तसेच सेलेनियम आणि झिंक ही दोन खनिजे स्कॅल्पची स्वच्छता, दाह कमी करणे, कोंडा रोखणे आणि केसांच्या कुपांना सक्रिय ठेवणे यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। त्यामुळे माशांचा समतोल आहार केसांना आतून पोषण देतो आणि दीर्घकालीन दृष्टीने केसांना निरोगी ठेवतो। माशांमध्ये आढळणारे विविध पोषक घटक केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात आणि त्यापैकी काही विशिष्ट मासे केसांसाठी खास फायदेशीर मानले जातात। या माशांमध्ये प्रथिने, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, जीवनसत्व D, B12 आणि इतर सूक्ष्म खनिजे मुबलक प्रमाणात असतात, जे केसांना मुळांपासून ते टोकांपर्यंत पोषण देतात। केसांची वाढ, घनता, चमक आणि तुटणे कमी करणे या सर्व गोष्टींसाठी योग्य प्रकारचे मासे आहारात असणे खूप महत्त्वाचे आहे। योग्य माशांचे सेवन केले तर तुमचे केस नैसर्गिकरित्या मजबूत आणि निरोगी दिसू लागतात। त्यामुळे केसांची समस्या असलेल्या लोकांनी कोणते मासे खावेत हे जाणून घेणे आवश्यक आहे। सर्वात पहिला आणि सर्वात प्रभावी मासा म्हणजे साल्मन। हा मासा DHA आणि EPA यांसारख्या ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सने समृद्ध आहे। हे घटक स्कॅल्पमधील रक्तप्रवाह सुधारतात आणि केसांच्या कुपांना खोलवर पोषण देतात। यामुळे केसांची वाढ सुधारते, गळती कमी होते आणि केसांना नैसर्गिक चमक मिळते।
याशिवाय सॅल्मनमध्ये प्रथिने आणि जीवनसत्व डी मुबलक प्रमाणात असून ते केसांच्या तंतूंना मजबूती देण्याचे काम करतात। जे लोक नेहमी कोरडे, राठ किंवा बेजान केसांशी झुंजत असतात त्यांनी हा मासा नियमितपणे खाल्ल्यास लक्षणीय सुधारणा दिसून येते। सुरमई म्हणजेच किंगफिश आणि बांगडा म्हणजेच मॅकरेल हे भारतीय घरांमध्ये सहज उपलब्ध असलेले अत्यंत पौष्टिक मासे आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, प्रथिने आणि विविध जीवनसत्वे आढळतात जे केसांच्या मुळांना मजबूत बनवून वाढीस चालना देतात। विशेषतः ओमेगा 3 फॅटी ऍसिडमुळे स्कॅल्पमधील सूज कमी होते ज्यामुळे केसांची वाढ अधिक गतिमान होते। या माशांचे सेवन केल्याने केसांचे तुटणे कमी होते आणि केस अधिक घनदाट दिसू लागतात। भारतीय हवामानात स्कॅल्पला होणाऱ्या कोरडेपणावरही सुरमई व बांगडा उत्तम उपाय ठरतात। सार्डिन्स हा आणखी एक स्वस्त परंतु अत्यंत पौष्टिक असा मासा आहे। यामध्ये ओमेगा 3, जीवनसत्व डी आणि उच्च दर्जाची प्रथिने असतात। हे घटक स्कॅल्पला आर्द्रता टिकवून ठेवतात आणि कोरडेपणा, कोंडा किंवा खाज अशा समस्या कमी करतात। सार्डिन्स मधील सूक्ष्म पोषक घटक केसांना आतून मजबूत करण्यासाठी कार्यरत असतात ज्यामुळे केसांचे तुटणे आणि स्प्लिट एंड्स यावर नियंत्रण मिळते। केस सहज तुटतात किंवा कमकुवत वाटतात अशांसाठी हा मासा उत्तम पोषणाचा पर्याय आहे। पॉम्फ्रेट किंवा सिल्वर पॉम्फ्रेट हेही केसांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते कारण हे मासे प्रथिने आणि जीवनसत्व B12 ने समृद्ध असतात। B12 केसांच्या कुपांना ऑक्सिजन आणि पोषण पुरवून नवीन केसांची वाढ संतुलित ठेवते। पापलेट मधील प्रथिने केसांची संरचना मजबूत बनवतात त्यामुळे तुटणे कमी होते आणि केस अधिक लवचिक राहतात। शेवटी ट्यूना हा देखील प्रथिने आणि जीवनसत्वांसाठी उत्तम मानला जातो, मात्र त्यातील पाऱ्याचे प्रमाण लक्षात घेता ते मर्यादित प्रमाणातच खावे। योग्य प्रमाणात सेवन केल्याने ट्यूना केसांच्या वाढीस आणि मजबूतीस मदत करतो। एकूणच हे सर्व मासे केसांच्या आरोग्यासाठी नैसर्गिक आणि प्रभावी पोषण देणारे ठरतात। मासे खरेदी करताना त्यांचा ताजेपणा, वास, रंग आणि पोत याकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण दर्जेदार मासेच केसांच्या आणि एकूणच आरोग्यास सर्वाधिक फायदेशीर ठरतात। ताज्या माशांचा पोषक मूल्यांवर थेट परिणाम होतो। ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, प्रथिने आणि जीवनसत्वे यांचे प्रमाण टिकून राहते जे केसांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। आठवड्यातून किमान 2 वेळा माशांचे सेवन केल्याने केसांची घनता, चमक आणि मजबूती यात नियमित सुधारणा दिसू शकते। खराब, जास्त जुने किंवा अयोग्य पद्धतीने साठवलेले मासे खाल्ल्याने अपेक्षित फायदे मिळत नाही आणि कधी-कधी पचनाचे त्रासही होऊ शकतात। त्यामुळे ताजे, सुरक्षित आणि विश्वासार्ह स्रोतांकडूनच मासे खरेदी करणे आवश्यक आहे। तसेच कोणतेही खाद्यपदार्थ नियमित आहाराचा भाग बनवण्यापूर्वी आपल्या आरोग्याची परिस्थिती लक्षात घेणे तितकेच महत्त्वाचे आहे। काही व्यक्तींना विशिष्ट प्रकारच्या माशांमुळे ॲलर्जी, त्वचेचे त्रास किंवा इतर संवेदनशील प्रतिक्रिया उद्भवू शकतात। जर तुम्हाला पूर्वी अशा प्रकारचा अनुभव आला असेल किंवा तुम्ही गर्भवती, स्तनदा किंवा एखाद्या दीर्घकालीन आरोग्य समस्येमुळे उपचार घेत असाल तर कोणता मासा सुरक्षित आहे आणि किती प्रमाणात घ्यावा याबद्दल डॉक्टरांचा किंवा आहार तज्ञांचा सल्ला नक्की घ्या। योग्य मार्गदर्शन मिळाल्यास तुम्ही मासे सुरक्षितपणे खाऊ शकता आणि केसांच्या आरोग्यासह संपूर्ण शरीराला त्याचे फायदे मिळवू शकता। मित्रांनो, केसांच्या उत्तम आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे केसांना योग्य पोषण मिळणे। केसांच्या मुळांना आवश्यक जीवनसत्वे, प्रथिने आणि हेल्दी फॅट्स मिळाले तर केस नैसर्गिकरित्या मजबूत राहतात। प्रथिनयुक्त आहार, हिरव्या भाज्या, फळे, सुकामेवा, अंडी आणि मासे यांसारखे पदार्थ नियमितपणे खाल्ल्यास केसांना आवश्यक पोषक घटक सहज मिळतात। विशेषतः व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन डी, लोह आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे सेवन केसांची वाढ सुधारते आणि गळती कमी करते। पाण्याचे केसांच्या आरोग्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे कारण ते शरीरातील प्रत्येक पेशींप्रमाणेच केसांच्या कुपांनाही म्हणजेच हेअर फॉलिकल्सना आवश्यक आर्द्रता आणि पोषण पोहोचवण्याचे काम करते। शरीरात पुरेसे पाणी नसल्यास रक्तप्रवाह मंदावतो ज्यामुळे स्कॅल्पपर्यंत पोषक द्रव्ये नीट पोहोचत नाही आणि केस कोरडे, राठ आणि तुटके होऊ लागतात। पुरेसे पाणी पिल्यास स्कॅल्प हायड्रेटेड राहतो, तेलग्रंथी संतुलितरित्या कार्य करतात आणि कोंडा किंवा खाज यांसारख्या समस्या कमी होतात। तसेच योग्य हायड्रेशनमुळे केसांची नैसर्गिक चमक वाढते, तंतू मजबूत राहतात आणि गळती कमी होते। त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी पिणे ही केवळ शरीराच्या आरोग्यासाठीच नव्हे तर केसांच्या उत्तम वाढीसाठी आणि मजबूतीसाठी देखील अत्यावश्यक सवय आहे। स्कॅल्पची योग्य काळजी घेणे हे केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असे पाऊल आहे कारण निरोगी स्कॅल्प म्हणजे मजबूत केसांची पायाभरणी। स्कॅल्प स्वच्छ, ओलसर आणि पोषक राहिला तर केसांच्या कुपांना पुरेसा ऑक्सिजन आणि पोषण मिळते ज्यामुळे केसांची वाढ अधिक स्थिर आणि नैसर्गिक पद्धतीने होते। स्कॅल्पवर घाण, तेलाचे अतिसंचय किंवा उत्पादनांचे अवशेष जमा झाले तर कूप बंद होऊ शकतात आणि त्यामुळे गळती, कोंडा, खाज किंवा सूज निर्माण होऊ शकते। म्हणून स्कॅल्पची नियमित आणि सौम्य देखभाल हा केसांच्या एकूण आरोग्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो। यासाठी योग्य शॅम्पू आणि धुण्याची पद्धत पाळणे अत्यंत गरजेचे आहे। शक्यतो केमिकल फ्री, सल्फेट फ्री किंवा पॅराबेन फ्री शॅम्पू वापरणे उत्तम आहे कारण हे स्कॅल्पचे नैसर्गिक तेल कमी न करता स्वच्छता करतात।
आठवड्यातून 2 ते 3 वेळा केस धुतल्यास स्कॅल्पवरील जंतू, घाम आणि धूळ नीट निघून जाते। त्याचबरोबर केसांना कोमट किंवा साध्या पाण्यानेच धुणे महत्त्वाचे आहे, कारण अतिशय गरम पाण्याने केसांचे नैसर्गिक तेल नष्ट होते, ज्यामुळे केस कोरडे, राठ आणि सहज तुटणारे बनतात। गरम पाण्यामुळे स्कॅल्पही कोरडा पडतो आणि कोंडा वाढण्याची शक्यता निर्माण होते। याशिवाय नियमित तेल लावणे ही देखील स्कॅल्प केअरचा एक महत्त्वाचा भाग आहे। हलक्या हाताने केसांना तेल लावल्यास रक्तप्रवाह सुधारतो, केसांच्या मुळांना पोषण मिळते आणि केस अधिक मजबूत होतात। नारळ तेल, बदाम तेल यांसारखे नैसर्गिक तेल केसांची लवचिकता आणि आर्द्रता वाढवतात। दुसरीकडे हीट स्टायलिंगचा अतिवापर जसे की स्ट्रेटनर, ब्लो ड्रायर किंवा कर्लर केसांच्या बाहेरील संरचनेवर नुकसान करतो आणि केस पातळ, कोरडे आणि तुटणारे बनवतो। त्यामुळे ह्या उपकरणांचा वापर मर्यादित ठेवणे ही केस संरक्षणाची महत्त्वाची सवय आहे। योग्य दिनचर्या आणि तणाव नियंत्रण हे देखील केसांच्या दीर्घकालीन आरोग्याकरिता तितकेच महत्त्वाचे आहे। झोप अपुरी राहिल्यास किंवा सतत तणावाखाली राहिल्यास शरीरातील हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होतो आणि त्याचा थेट परिणाम केस गळती, कमकुवत केस आणि स्कॅल्प समस्यांवर दिसून येते। रोज किमान 7 ते 8 तासांची झोप, नियमित व्यायाम, योग किंवा ध्यान केल्याने मानसिक शांतता मिळते आणि शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो, ज्याचा फायदा केसांच्या कुपांना थेट मिळतो। ओले केस जोरात विंचरणे हे केसांसाठी सर्वात हानिकारक सवयींपैकी एक आहे, कारण केस ओले असताना केसांचे तंतू सर्वात जास्त नाजूक आणि तुटण्यास प्रवण असतात। अशा स्थितीमध्ये जोरात कंगवा केल्यास केसांच्या कुपांवर ताण येतो आणि तंतू तुटतात किंवा कमकुवत होतात। तसेच अतिशय घट्ट पोनीटेल किंवा सतत एकाच ठिकाणी ताण देणाऱ्या हेअरस्टाईल्स केल्याने केसांच्या मुळांवर अनावश्यक दबाव येतो, ज्यामुळे ट्रॅक्शन ॲलोपेशिया यांसारख्या गळतीच्या समस्या वाढू शकतात। त्यामुळे हेअरस्टाईल करताना केसांवर ताण येऊ नये याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे। या हानिकारक सवयींना बदलून सौम्य आणि केसांना अनुकूल सवयी अंगीकारल्यास केसांचे आरोग्य दीर्घकाळ टिकून राहते। केस अंशतः सुकल्यानंतरच विंचरणे, रुंद दातांचा कंगवा वापरणे किंवा केस मोकळे ठेवणे यांसारख्या सवयींमुळे केसांचे तंतू तुटत नाही आणि त्यांची नैसर्गिक घनता कायम राहते। त्याचबरोबर कमी ताण देणाऱ्या हेअरस्टाईल्स केल्याने केसांच्या मुळांना विश्रांती मिळते, ज्याचा सकारात्मक परिणाम केसांच्या ताकदीवर आणि चमकेवर होतो। या छोट्या पण प्रभावी बदलांमुळे केसांची वाढ अधिक निरोगी पद्धतीने होते आणि केस दीर्घकाळ घनदाट, चमकदार आणि मजबूत राहतात। आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार। अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।